EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी सचिन गोळीक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्र आणि समाज सुधारक या 5 घटकांचा समावेश होतोय। आपण तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अतिसंभाव्य प्रश्नांची एक सिरीज सुरू करतोय 20 ऑगस्ट पर्यंत आणि या अतिसंभाव्य प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षा करूया की या प्रश्नांचं विश्लेषण आणि प्लस प्रश्न यातून आयोगाला येणारे जे प्रश्न आहेत या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला अत्यंत मदत होणार आहे। क्षणाचाही विलंब न लावता तुम्ही ज्या व्हिडिओ पाहताना अगोदरच्या ज्या कमेंट्स केलेल्या आहेत त्याबद्दल मी खरंच तुम्हा सर्वांचे एकदा धन्यवाद, थँक्यू सो मच म्हणायला हरकत। आणि त्याचबरोबर तुम्ही या अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमधून आयोगाकडून जे येणारे प्रश्न आहेत तर मी अपेक्षा करतो की आहे असेच हे झालं अतिपणा, परंतु विश्लेषणाच्या माध्यमातून जर काही प्रश्न टच करून जर आले तर ते मात्र खूप चांगलं होण्याची शक्यता आहे। सो तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीज मध्ये पार्ट 1 मध्ये आपण एक महत्त्वाचा सब्जेक्ट घेतोय। तो सब्जेक्ट आहे किंवा तो टॉपिक आहे आधुनिक भारताचा प्राचीन भारताचा इतिहास। आणि या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा विषय जो आहे तर तो विषय घेतोय आपण प्राचीन भारताच्या इतिहासातील जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर ते कव्हर करतोय। सगळ्या त्या प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक सब टॉपिक येतात तर सगळ्यांना टच करण्याचा प्रयत्न करतोय। चला पहिल्या प्रश्नाकडे वळतोय आपण की योग्य जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा। तर योग्य जोड्या जुळवाचा हा फॉर्मॅट मी जास्तीत जास्त यूज केलेला आहे, कारण का तर इथं खूप सारी गडबड होण्याचे चान्सेस असतात। तर वेद, स्मृती, त्याचबरोबर पुराण आणि महाभारत, मग याच्यामध्ये तुम्हाला जोडायचे आहेत की वेद किती आहेत, स्मृती ग्रंथ किती आहेत, पुराण किती आहेत आणि महाभारत किती आहेत। मग तुम्हाला माहित आहे वेद हे 4 आहेत, त्याचबरोबर स्मृती ग्रंथ हे 6 आहेत, पुराण हे 18 पुराण आहेत आणि त्याचबरोबर महाभारत हे महाकाव्य आहे आणि ते एकच आहे। त्याच्यामुळं इथं जे उत्तर यायला पाहिजे तर ते उत्तर आहे 1, म्हणजेच 2, 4, 3 आणि 1। मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की वेदांचं आपण जेव्हा विश्लेषण करू तर वेद कोणते येतात, इथं पुराण कोणती येतात, महाभारत कोणतं आहे आणि स्मृती ग्रंथ कोणता आहे। तर विश्लेषणामध्ये आपण ते बघणार आहोत की नेमकं एक्झॅक्ट किती आणि कसे आहे। चला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पटकन, कारण का तर तुमच्या सगळ्यांसाठी ही प्रश्नांची जी सिरीज सुरू केलेली आहे तर याच्या माध्यमातून तुम्हाला काही उत्तर येणे अपेक्षित आहे आयोगाच्या याच्यामध्ये। तर थोडक्यात विश्लेषण करत असताना वेद हे 4 आहेत, आपण उत्तरामध्ये बघितलं कोणकोणते, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद। परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, याच्या अगोदर UPSC पासून सगळ्या परीक्षेला प्रश्न आलेला आहे। दुसरं स्मृती ग्रंथ नंबर 1, नंबर 2 ला स्मृती ग्रंथ। स्मृती ग्रंथ म्हणजेच काय तर आठवणीसाठी लिहून ठेवलेले जे काही ग्रंथ असतात तर याच्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन सांगितलेले असतात। 6 आहेत टोटल, यामध्ये मनु, विष्णू, नारद, पारस, बृहस्पती आणि याज्ञवल्क अशा प्रकारचे 6 स्मृती ग्रंथ आहेत। ठीक आहे, प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये इतिहासाचे ऐतिहासिक साधनं जे असतात किंवा इतिहासाच्या अभ्यासाची साधने हा जो टायटल असतो बॅचमध्ये त्या टायटलचा एक छोटासा व्हिडिओ आहे 1 तासाचा, 1 तास 13 मिनिटाचा। तर यामध्ये ही सगळी साधनं आपल्याला तिथं शिकायला मिळतात, परंतु इथंही तुम्हाला त्या निमित्ताने खूप सारी साधनं जे एक्झाम ओरिएंटेड आहेत परीक्षेला विचारण्यासारखी आहेत। पुराण किती येतात, 18 पुराणं आहेत। मग पुराणाचं सात्विक, त्याचबरोबर राजस आणि तामस हे 3 गट पडतात। 18 पुराणं जे आहेत ह्या प्रत्येक गटामध्ये 6 पुराणं काय होतात याच्यामध्ये आपल्याला टाकता येऊ शकतात। तर 6 साहित्रिक 18, तर ही 18 पुराणं टोटल आहेत। आणि भारतामध्ये सर्वात महत्त्वाचे जे ग्रंथ येतात तर पुराणं येतात आणि त्याचबरोबर वेद येतात। नंबर 4चा जो घटक आहे तो महाभारत आहे। महाभारत हे एक महाकाव्य आहे, त्याला एपिक असं म्हटलं जातं। महाभारताबरोबर अजून एक महाकाव्य आहे, त्याला नाव आहे रामायण। ठीक आहे, हे रामायण। तर अशा पद्धतीने महाभारत आणि रामायण हे 2 महाकाव्य येतात। त्याचबरोबर पुढील महत्त्वाचं आहे की महर्षी व्यास जे आहेत हे महर्षी व्यास तर यांनी महाभारताचं लिखाण केलं होतं किंवा महाभारताला लिहिलं होतं। विशेष यामध्ये हा आहे की 5वा वेद म्हणून महाभारताला कन्सिडर केलं जातं। हे महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत आणि यावरती कधी कधी परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठीक आहे, आयोग कोणत्या स्तराला जाऊ शकतं काहीही कोणाला सांगता येत नाही, म्हणून हे महत्त्वाचं थोडक्यात विश्लेषण। पुढे जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडे, सत्य विधाने ओळखा। बघा हे जे शब्द आहेत तुम्हाला अगोदरपासून माझे जेव्हापासून यूट्यूबचे
व्हिडिओ आहेत, परीक्षांचा अनुभव आणि त्याचबरोबर आयोगाचे प्रश्न विचारण्याच्या जेवढ्या पद्धती आहेत, ह्या पद्धती कशावरून ओळखता येतात, तर इथं जे शब्द यूज केले जातात हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत आणि या शब्दांच्याच माध्यमातून तुम्हाला हे प्रश्नांचं उत्तर योग्य करता येऊ शकतं. मग इथं प्रश्न बघूया कोणता आहे, तर सत्य विधाने ओळखा. आता सत्य विधाने ओळखा. मग थेरवादी बौद्ध धर्मीय अनुयायांचा त्रिपिटक हा पवित्र ग्रंथ आहे. तर त्रिपिटक हा बौद्धांचा पवित्र ग्रंथ आहे. दुसरं स्टेटमेंट आहे सुत्त पिटकाचे 5 निकाय संग्रह आहेत, 5 भाग बनलेले आहेत. बुद्ध चरित्राचे लेखक अश्वघोष आहेत आणि सर्व बौद्ध धर्माचा अर्क किंवा त्याचा गाभा किंवा जो अर्थ आहे तर तो धम्मपद हा आहे. तर ही 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. मग तुम्हाला सांगितले की सत्य विधान निवडा. बरोबर आहे. थेरवाद जो आहे तो बौद्ध धर्माच्या अनुयायांचा त्रिपिटक हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. विनय पिटक, सुत्त पिटक, अभिधम्म पिटक या 3 ग्रंथांचं एकत्रीकरण केलं, त्याला त्रिपिटक असं म्हटलं जातं. त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे त्यांचा ग्रंथ. तर त्रिपिटक सुत्त पिटकाचे 5 भागामध्ये संग्रह केलेले आहेत, 5 निकाय बनवले आहेत, ते पण सत्य आहे. बुद्ध चरित्राचे लेखक अश्वघोष आहेत. यानेच 4 ज्या संगीती झालेले आहेत बौद्ध संगीत, याच्यामध्ये एकाचं अधिकार किंवा अध्यक्षपद यांनी भूषवलेलं होतं. बुद्ध चरित्र ग्रंथ लिहिलाय आणि सर्वांचा अर्क म्हणजेच काय तर धम्मपद आहे. म्हणजे सर्व विधानं जे आहेत तर ते सत्य आहेत. अर्थातच सत्य सगळीच विधानं बरोबर आहेत. मग थोडक्यामध्ये बघूया की याच्यामध्ये विशेष काय काय दिलेलं आहे. तर इथं जे त्रिपिटक जे दिलेलं आहे हा त्रिपिटक थेरवादी बौद्ध धर्मीयांचा. आता थेरवादी अर्थातच तिथं काय आहे की बौद्ध धर्मीयांचा म्हणायचं, थेरवादी म्हणण्यापेक्षा बौद्ध धर्मीयांचा. प्रश्नामध्ये काही विचारलं जातं. मग इथं विचारलं जाईल तुम्हाला बौद्ध धर्माचे जे 2 पंथ पडलेले आहेत ह्या 2 पंथांची नावं आणि त्याचबरोबर इथं ॲडिशनल नाव दिलं जाईल तुम्हाला थेरवाद. बरोबर. म्हणजे इथं तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं जाईल कधी कधी की महायान आणि दुसरं विचारलं जाईल हीनयान आणि त्याचबरोबर अजून एक विचारलं जातं जे आता मी तुम्हाला टाकलं होतं की थेरवादी किंवा थेरवाद. तर या तिन्हीपैकी कोणताही शब्द यूज करून तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. पण इथं महत्त्वाचं आहे थेरवाद म्हणजेच बौद्ध धर्मियांचा पवित्र ग्रंथ आहे तो त्रिपिटक आहे. त्या ग्रंथाची भाषा ही पाली आहे. त्याच्यामध्ये किती ग्रंथ आहेत तर 3 ग्रंथ आहेत. ठीक आहे, 3 भाग आहेत. मग 3 भागामध्ये विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक. मग या 3 भागांच्या विश्लेषणामध्ये किंवा त्याच्यामध्ये काय टाकलेलं असेल तर बुद्धांनी, सिद्धार्थ गौतम बुद्धांनी जे उपदेश केलेला होता तर तो उपदेश या ग्रंथामध्ये टाकलेला आहे. दुसरं बौद्ध भिक्खू जे होते, बौद्ध भिक्खू किंवा भिक्खुनी, तर यांच्यासाठीचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स जे आहेत हे रेग्युलेशन्स तर ह्या सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटकामध्ये मानावयाचे किंवा सांगितलेले चांगले तत्व सांगितलेले आहेत एकत्रित करून. तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे 3 ग्रंथ आहेत. त्या 3 भागामध्ये विभाजन झालेलं आहे. आता धम्मपद हे काय दिलेलं आहे तर त्या ग्रंथांचा अर्क किंवा त्यांचा गाभा दिलेला आहे. म्हणजेच बौद्ध धर्माचा अर्क किंवा गाभा म्हणजेच काय तर धम्मपद आहे. अर्थातच धम्मपद बौद्ध धर्मामध्ये खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये एकूण 26 वर्ग आणि 423 वचनं दिलेले आहेत. लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. वर्णनावरून धार्मिक साहित्य ओळखा. आता धार्मिक साहित्य ओळखा. तुम्हाला 10 प्रकार सांगितलेले आहेत प्रश्न विचारण्याच्या पद्धती. 10 प्रकारामध्ये तुम्हाला ही एक पद्धत कंपल्सरी एक विचारली जाते प्रत्येक परीक्षेला. वर्णनावरून काही ठिकाणी व्यक्ती ओळखा, काही ठिकाणी समाज ओळखा, काही ठिकाणी घटना ओळखा, काही ठिकाणी संस्था ओळखा, काही ठिकाणी तुम्हाला धर्म ओळखा. ह्या फॉर्मॅट यूज केला जातो. तर इथं दिलेला आहे दिगंबर आणि श्वेतांबर या दोन्ही पंथांचे लोक आगम किंवा सिद्धांत याला म्हणतात. दुसरं धार्मिक साहित्यामध्ये हेमचंद्र सुरी यांना या धर्माच्या या साहित्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि हे धार्मिक ग्रंथ अनेक भाषेत उपलब्ध आहेत. आपण विश्लेषणामध्ये बघणार आहोत एक भाषा कोणकोणत्या आहेत, पण इथं आपल्याला विश्लेषणासाठी 3 क्ल्यू दिलेले आहेत की कोणकोणते दिगंबर श्वेतांबर. ठीक आहे, आणि हेमचंद्र सुरी. आता दिगंबर श्वेतांबर म्हटलं की आपल्याला आगम किंवा आगमला सिद्धांत असं म्हटलं जातं. जसं बौद्ध धर्माचे 3 ग्रंथ एकत्र केलं त्याला त्रिपिटक, तसंच जैन धर्माचे काही ग्रंथ एकत्र केलं तर त्याला आगम किंवा सिद्धांत असं म्हटलं जातं. बरोबर. आणि आगम आणि सिद्धांत जैन धर्माचे आहेत. मग इथं धर्म आपल्याला सापडून गेला, त्याचं नाव आहे जैन धर्म. ठीक आहे, ह्या जैन धर्म. मग संस्थापक कोण होते तर याचे टोटल 24 तीर्थकार झाले होते आणि 24 तीर्थकारांमध्ये
यामध्ये शेवटचे जे तीर्थकार आहेत वर्धमान महावीर, आणि यांनी वयाच्या 30व्या वर्षी घराचा त्याग केला होता, आणि कशासाठी तर ज्ञानाच्या प्राप्तीसाठी. तर त्यांनीच जैन धर्माचा, जैन अर्थातच त्याचा अर्थ काय होतो तर जीन होतो, आणि जीन म्हणजेच काय तर ज्याने आपल्या इंद्रियावरती विजय मिळवलेला आहे, इंद्रियावर विजय मिळवलेला आहे असे व्यक्ती म्हणजे जीन होतात. आणि जीन म्हणजेच जैन धर्म, आणि हा अहिंसा ही खूप कट्टरतेने पाळला जातो. मग जेव्हा चंद्रगुप्त मौर्य जे होते, कोणाचे तर मगध किंवा पाटलीपुत्र, तर चंद्रगुप्त मौर्य 16 महाजनपदापैकी सर्वात पॉवरफुल. तर यांच्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य 16 महाजनपदांच्या नंतरचा कालावधी, चाणक्याच्या कालावधीमध्ये. तर जेव्हा दुष्काळ पडला होता मगधमध्ये, तर त्यावेळी एका राजाचं कर्तव्य हे असतं की जेव्हा आपण परिस्थिती हाताबाहेर जाते तर त्यावेळी राज्यकारभार सोडणे. असं भारतामध्ये सद्यस्थितीमध्ये तर दिसत नाही, पण त्यावेळीची परिस्थिती होती की राजधर्म पाळा. हे अटल बिहारी वाजपेयींच्या 2002 मध्ये एका मुख्यमंत्र्यांना एक संदेश होता. राजधर्म काय असतो की जेव्हा नागरिक आपल्या खूप अडचणीत असतात तर त्यावेळी तुम्हाला राजधर्म पाळता आला पाहिजे. आणि मग चंद्रगुप्त मौर्याने आपली गादी सोडून ते दक्षिण भारतामध्ये आले होते. मग ते मुंबई बेंगलोर हायवे, पुणे बेंगलोर, मुंबई बेंगलोर हायवे, त्या पट्ट्यातून ते कोल्हापूरमधून खाली श्रवण बेळगोळ या ठिकाणी गेलेले होते. तर हे श्रवण बेळगोळ, ठीक आहे, श्रवण बेळगोळ. तर या ठिकाणी गोमटेश्वरांची मूर्ती आहे, गोमटेश्वरांची मूर्ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सर्वात उंच मूर्ती गोमटेश्वरांची आहे तिथं. आता याच ठिकाणी प्रयोपवेशनाने, हे प्रयोपवेशन जे आहे तर या प्रयोपवेशनाने इथं चंद्रगुप्त मौर्याने आपला प्राण दिला होता किंवा सोडला होता. प्रयोपवेशन म्हणजेच काय, अन्न पाण्याचा त्याग करणे आणि निवांत त्या ठिकाणी आपला प्राण सोडून देणे. आता हे झालं जैन धर्माचं. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भद्रभाव आणि स्थूलभद्र. मग कोल्हापूरचा जो बेल्ट आहे अर्थात माणगाव 1920 ची परिषद, तिथपासून सातारापासून कोल्हापूरपर्यंत जेवढे महत्त्वाचे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या व्यक्ती महत्त्वाच्या आहेत त्या प्रांतातून, त्या एरियातून, तर त्या सगळ्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला होता. अण्णासाहेब लठ्ठे जैन होते, कर्मवीर भाऊराव पाटील तर हे जैन होते. म्हणून अतिशय महत्त्वाचा डाटा आहे हा जैन धर्माशी संबंधित असणारा. थोडक्यात विश्लेषण, जैन धर्माचं साहित्य होतं त्याला आगम किंवा सिद्धांत असं म्हटलं जातं. आणि हेमचंद्र सुरी जे आहेत हे गुजरातमधून जैन धर्माचे खूप मोठे विद्वान होते, आणि यांचा जो ग्रंथ आहे यांच्या ग्रंथाला जैन धर्माच्या ग्रंथामध्ये प्रमाण मानलं जातं. हेमचंद्र सुरी. संस्कृत, प्राकृत या भाषा तर जैन ग्रंथांच्याच होत्या, परंतु त्याबरोबरच जैन साहित्यामध्ये हेमचंद्र सुरी जे आहेत तर यांना खूप महत्त्वाचं स्थान होतं, आणि त्यांनी या भाषेमध्ये वेगवेगळे ग्रंथ लिहिले होते. ह्या भाषा ज्या होत्या तर ह्या बोली भाषा होत्या, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच इथं काय म्हटलं जातं, बोली भाषेमध्ये जेवढे ग्रंथ प्रसार कराल तर तेवढा त्यांना फायदा होतो. दुसरं, हे धार्मिक साहित्य जे आहे हे संस्कृत, कन्नड, अर्धमागधी, प्राकृत, तमिळ अशा अनेक भाषेमध्ये ते पब्लिश झालं होतं किंवा ते अनेक भाषेमध्ये उपलब्ध झालेलं होतं. तर आपण थोडक्यामध्ये प्रश्न आणि प्रश्नाच्या निमित्ताने त्याचं विश्लेषण पाहिलं. एक छोटीशी सूचना आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षेला थोडेच दिवस बाकी आहेत, आणि थोड्या दिवसामध्ये काय करू, कधी करू, खूप सारे प्रश्न आणि शंका येत राहतात. मग याच्यामध्ये तुम्हाला जर इतिहास या विषयामध्ये जर मार्क कमी पडत असतील किंवा जर मार्कच येत नसतील, खूपच अवघड जाते, खूपच परेशान झालेला आहात या विषयाबद्दल, किंवा पाहिजेत एक बोनस पॉईंट्स पाहिजेत, बोनस मार्क्स पाहिजेत, तर आपण 13 व्हिडिओची एक बॅच बनवलेली आहे. केवळ 350 रुपयामध्ये ही बॅच अवेलेबल आहे. आणि या बॅच मधून तुम्हाला 100% सांगतो की कमीत कमी 12 प्रश्न हे इथून कव्हर होतील तुमचे. बाकीचा पार्ट तुम्ही वाचलेला आहे, पण इथून रिव्हिजन बॅच आहे, आणि या रिव्हिजन बॅचच्या माध्यमातून होऊ शकतं. मला एक पाठीमागं एक स्टुडंट भेटले बाहेर, आणि त्यांना हे स्पर्धाग्राम ॲप्लिकेशन आहे. ओके, हे स्पर्धाग्राम ॲप्लिकेशन आहे, त्यामध्ये हे खूप साऱ्या बॅचेस आहेत. ॲप्लिकेशन तर घेतले, पण ॲप्लिकेशनमध्ये बॅचेस आहेत हे माहीतच नाही. आणि भेटल्यानंतर त्यांना सांगावं लागलं की यामध्ये ह्या खूप साऱ्या बॅचेस आहेत, जशी इतिहासाची बॅच आहे तशा वेगवेगळ्या विषयाच्या बॅचेस आहेत. तुम्ही सगळेजण त्या बॅचेस तुम्ही बघू शकता, परचेस करू शकता. खूप कमी, म्हणजे काय झालंय की 1000 रुपयाची बॅच नाही परचेस करू शकत, तर तुम्हाला रिव्हिजन बॅच तर आहेच ना. म्हणजे 1000 रुपयाला तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे. कोणता ऑप्शन आहे तर 350 रुपयाची बॅच. दुसरी गोष्ट, कंबाईनची 1000 रुपयाची बॅच जर तुम्ही नाही घेऊ शकत तर 270 रुपयाची रिव्हिजन बॅच तर आहे. तुम्ही जे वाचलेलं आहे तर त्यालाच फक्त रिव्हिजन म्हणजे फायनल टच देऊ शकता. आणि तुमच्या यशामध्ये या बॅचेसच्या माध्यमातून, इतिहास शिकवण्याच्या माध्यमातून, इतर विषयांच्या माध्यमातून आम्ही लोक फक्त काही हातभार लावत असतो. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया, कारण प्रश्न आता 4था चालू आहे. तर धर्मनिरपेक्ष साहित्य आणि
धर्मनिरपेक्ष साहित्य आणि याचे रचनाकार दिलेले आहेत. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे त्या कालावधीमध्ये सुरू झालेलं त्यांचं साहित्य होतं. तर विशाखा दत्त यांनी देवचंद्रगुप्तम हे साहित्य लिहिलं होतं. नीतिशास्त्र हे कामंदक या लेखकाने लिहिलं होतं. कालिदास हे शाकुंतलचं आणि हे कल्लंचं राजतरंगिणी. तर हे महत्वाचं घटक आहेत, महत्वाचे ग्रंथ आणि त्याचे रचनाकार. अर्थातच 1 2 3 4 अर्थातच हे 1 2 3 4 हा ऑप्शन इथं असायला पाहिजे. ठीक आहे. यानंतर हे त्याचं विश्लेषण आपण थोडक्यामध्ये आता सांगितलं होतं. पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. आता योग्य जोड्या लावाचा फॉर्मॅट मी थोडासा जास्त घेतलाय, कारण का प्राचीन भारतामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन मी जेव्हा अनालिसिस करतो तर अशाच फॉर्मॅटमध्ये जास्त प्रश्न येतात. पण याचे भाग मी बनवणार आहे, अनेक प्रश्न कव्हर करतोय तुमचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजा क्लासही नाही लावता आला तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला याचं विश्लेषण आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्न. बघा अतिसंभाव्य प्रश्न का बनवले जातात, तर शिक्षक लोक अनालिसिस करतात की पाठीमागं कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेले आहेत आणि त्या टॉपिकच्या अनुसार तुम्हाला काय केलं जातं की विश्लेषण आणि प्लस क्वेश्चन दिला जातो. म्हणून हे क्वेश्चन महत्वाचे आहेत. भलेही बॅच लावा न लावा हा तुमचा प्रश्न आहे, पण इथं आम्ही काम करतोय तुम्हाला काहीतरी देण्याचं, जो तुम्हाला 22 तारखेला 21 ऑगस्टच्या परीक्षेसाठी अति महत्वाचा हा सब्जेक्ट असू शकतो, क्वेश्चन सिरीज असू शकते. तर तिसरी संगम परिषद ही आहे तोलका PM. आता ही तिसरी संगम परिषद मध्ये संगम साहित्य जे दक्षिण भारतामध्ये तयार झालं होतं, द्रविड साहित्य, संगम साहित्य. त्यानंतर मेगास्थनी जो आहे तर यांनी इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्याच्यानंतर ह्युएनसंग जे आहे यांनी तातांग सियुकी नावाचा ग्रंथ आणि आदिपंप जे आहे तर यांना आदिपुराण या नावाने ओळखला, त्यांनी आदिपुराणाचा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन जो आहे तर हा 3 2 1 आणि 4 हा असायला पाहिजे. ठीक आहे. आता यामध्ये जे दिलेलं आहे मेगास्थनीज, तर हा मेगास्थनीज मध्य भारत म्हणजेच कुठं तर मगध यांच्या भारतामध्ये त्याने आगमन केलं होतं आणि त्यामध्ये इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला होता. या इंडिका ग्रंथामध्ये संपूर्ण भारताचे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सगळ्याच बाबतीमध्ये कशा पद्धतीचा भारत आहे त्यावेळेचा तत्कालीन लिखाण केलं होतं. म्हणजे भारताचा जर त्यावेळेचा अभ्यास करायचा असेल तर इंडिका इज द वन ऑफ द बेस्ट ग्रंथ आहे. त्यानंतर दुसरं तिसरी संगम परिषद ह्या 3 टोटल झाले होते आणि तिसरी संगम परिषदेचे अध्यक्ष जे आहेत अर्थातच हे तोलका PM होते. तमिळ व्याकरण ग्रंथ हा तोलका PM आहे. त्यानंतर हा ग्रंथ तमिळ भाषेमध्ये लिहिला होता. ह्युएनसंग जे आहेत हे चीनचे होते आणि यांनी हा ग्रंथ लिहिला होता तातांग सियुकी. आदिपंप हे आदिपुराण या ग्रंथाचे लेखक. म्हणजे साहित्य धर्मनिरपेक्ष साहित्य आपण अगोदर क्वेश्चन कव्हर केला. त्याचबरोबर हे साहित्य प्राचीन भारतापासून परदेशी आगमन करणारे कोण कोण होते तर अशामध्ये कव्हर केला होता. पुढे जातो थोडंसं की प्रश्न कशा टायटलमध्ये टाकलेले आहेत ते पण लक्ष द्या, कारण का तर तिथून बऱ्यापैकी कव्हर होऊ शकतो. तर बिनचूक विधाने. आता हे बिनचूक विधाने म्हणजेच कोणती हो, तर इथं असणारे बिनचूक म्हणजेच काय तर बरोबर विधाने निवडा. बिनचूक म्हणजे चूक नसलेली विधानं म्हणजेच बरोबर विधानं निवडा. या प्रश्नांबरोबर या शब्दांबरोबर तुम्हाला मैत्री करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की मैत्री करा. प्रत्येक खूप प्रेशर असू शकतं, आता परीक्षेचा कालावधी आहे, खूप प्रेशर असू शकतं, खूप टेन्शन असू शकतं, परंतु एकच काम करायचं, ऑल इज वेल बोलायचं. ऑल इज वेल बोलायचं, त्यानं खूप रिलॅक्स फील होतं. आणि अजून एक आहे की टेन्शन घेऊ नका, इंटरमिक्सिंग करू नका सब्जेक्टची. मी तो टॉपिकवरती येणार आहे. तर इंटरमिक्सिंग जर केलं तर आपल्या डोक्यामध्ये अनेक विषयांची खिचडी शिजत राहते आणि आउटपुट काय येत नाही, काहीच येणार नाही. त्याच्यामुळं या बॉसला जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत ठेवा. टॉपिकवरती येतोय परत एकदा. तर इथं बिनचूक म्हणजे बरोबर. कार्बन 14 ही कालमापनाची पद्धत आहे, बरोबर आहे. ते याचा शोध अमेरिकेत लागला, ते पण बरोबर आहे. शिकागो विद्यापीठामध्ये लिबी या नावाच्या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला आणि हा शोध 1941 ला लावला. तर हे 4 स्टेटमेंट दिलेत. ऍक्च्युली होतो कधी कधी काय, इतिहासाचा प्रश्न ज्योग्राफीमध्ये, ज्योग्राफीचा इतिहासामध्ये, इतिहासाचा सायन्समध्ये, सायन्सचा इतिहासामध्ये काही करू शकतो, करंटच्या इतिहासामध्ये जाऊ शकतो. युपीएससीनं विचारला होता, आता लेटेस्ट मध्ये एक प्रश्न विचारला होता युपीएससीनं इतिहासाचा. कोणता? सोरटी सोमनाथ. मोहम्मद गझनीनं ज्या स्वाऱ्या केल्या होत्या 17 स्वाऱ्या, तर 1000 पासून 1029 पर्यंत 17 स्वाऱ्या केल्या होत्या. त्यापैकी 16वी जी स्वारी होती तर ह्या स्वारीमध्ये त्यांनी सोरटी सोमनाथाची लूट केली होती. मग तिथं काय केलं होतं तर मंदिर, त्याचबरोबर उद्घाटन, त्याचबरोबर कोण कोण आले होते पाहुणे, तर याच्यावरती युपीएससीने क्वेश्चन डिझाईन केला होता. म्हणून करंट अफेअर्सला त्यांनी हिस्ट्री जोडलं होतं. आलं लक्षात. म्हणून आत्ताचा जो नवीन पॅटर्न आहे आपल्या इथं ऑप्शनल पण सुरू होतोय आणि ऑप्शनल मी शिकवणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच जो आहे डिस्क्रिप्टिव्ह लिखाणाची,
ती पण मीच शिकवणार आहे. ऑप्शनल पण इथं इतिहासाचा मीच शिकवणार आहे. आणि आता जे ऑफलाईन बॅच आहेत माझ्या, ऑनलाईन हे सगळे कोर्सेस सुरू होतील ॲप्लिकेशनमध्ये. ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आहेत. अल्का टॉकीज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सदाशिवपेठ किंवा टिळक रोड. अल्का टॉकीजच्या तिथंच MPC स्टेशन, तिथंच तुम्ही ऑफलाईन बॅचेसला येऊ शकता. मुलांकडून रोज मी करून घेतो. काय करून घेतोय तर आता थोडंसं एक्झाम पिरियड आहे, परंतु त्यांच्याकडून क्वेश्चन लिहून घेतो मी. रोज काही ना काही क्वेश्चन द्यायचा, त्याच्यावरती लिहून आणायचं. नसेल तर तुम्ही जे वाचता तर त्याचवरती तुम्ही काय करा, रिव्हिजन करा. अर्थातच तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा. तेच पॉईंट आहेत पुढच्या 2023च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला आता सवय. आणि जे पर्सनल कॉन्टॅक्ट करतात कशासाठी तर स्टडी संबंधी, काहीतरी UPSC करतो, MPSC करतो, डिस्क्रिप्टिव्ह करतो. मग आता तुमच्यासाठी पण महत्त्वाची सूचना आहे की हा मोबाईल नंबर दिलेला आहे, ठीक आहे. हां, यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. अभ्यासासंबंधी काही शंका असतील तर त्याही विचारू शकता. परंतु जे काही माझ्याकडून पर्सनल गायडन्स घेतात तर त्यांच्यासाठी मी टास्क देतो काय, की तुम्ही जे वाचत असता तर त्याचं मला एक्सप्लेन करून लिहा रोज, आणि ते मला पाठवा. मी चेक करतो आणि तुम्हाला पाठवतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर काय अडचण आली असेल तर तुम्ही यावरती मेसेज करून विचारू शकता. व्हॉट्सअपचा नंबर आहे, टेलिग्रामचा नंबर आहे सगळीकडे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही अभ्यासामध्ये टेन्शन खूप सारे असतात, तर अनुभव आहे ना पाठीचे, विश्लेषण तर 100% मिळणार आहे. म्हणून याच्यासाठी बऱ्याच मुलांना हा नंबर दिलेला आहे. तुम्ही शेअर करू शकता, तुम्ही घेऊ शकता. काही अडचणी आल्या तर तुम्ही विचारू शकता. परत आपण करूया की ही सगळी विधानं सत्य आहेत. मग आपल्याला काय म्हटलं इथं की बिनचूक म्हणजेच बरोबर विधान निवडा. मग बरोबर विधान कोणतं आहे तर सर्व विधाने बिनचूक आहेत, म्हणजेच सर्व विधाने ही बरोबर आहेत. आलं लक्षात. तर याचा डिटेल हेच आहे. कार्बन 14 ही कालमापनाची पद्धत. मी अब्जावधी वर्षापूर्वीचं कालमापन इथं कार्बन 40 किंवा कार्बन 14 माध्यमातून केलं जातं. शोध अमेरिकेत लागला होता. शिकागो विद्यापीठामध्ये एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी लावला होता. लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी 1941ला. पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की राज्यसेवा पूर्वपरीक्षा किंवा कोणतीही परीक्षा असो, आयुष्यातली कोणती परीक्षा जेव्हा जवळ येते तर परीक्षा जवळ येत असताना आपल्याला बाउन्स बॅक करणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच काय होतं की खूप साऱ्या समस्या असतात आणि या मी काही समस्या तुम्हाला सांगतो की मुलांच्या समस्या कोणकोणत्या असतात. खूप सारा अभ्यास झालेला असतो, पण खूप सारा अभ्यास झाल्यानंतर पण आपल्याला खूप सारं टेन्शन येतं की परीक्षा जवळ आलेली आहे, मग काय करू. बरोबर, खूप सारे टेन्शन्स कोणकोणते असतात. मी टेलिग्रामवरती पण टाकलेले आहे. तुम्ही सगळ्यांनी हिस्ट्री फॉर ऑल हा चॅनल बघितला असेल, MPC हिस्ट्री बघितला असेल, त्यावरती टाकलेला आहे. टेन्शन कोणकोणते असतात. अभ्यास खूप सारा झालेला आहे. पहिलं बघा, अभ्यास खूप सारा झालेला आहे पण टेन्शन येते. प्रत्येक जण या फेजमधून जातो परीक्षेच्या अगोदर, कारण हे आम्ही फेज केलं होतं. त्याच्यामुळं अभ्यास खूप झाला आठवतच नाही. दुसरं, हे मी शेअर केलं होतं तेच दाखवतो तुम्हाला. अभ्यास खूप झाला परंतु मनामध्ये भीती असते, कारण इनडायरेक्टली एवढं दडपण असतं की याच्यासारखं टेन्शन दुसरं कोणतंच नसतं. नंबर 4चा पॉईंट आहे की अभ्यास खूप झाला पण रिझल्ट येईल की नाही याची खूप शंका असते. पास होईल की नाही मी याची खूप शंका असते. ओके, हे टेलिग्रामला मिळून जाईल तुम्हाला, माझ्या पण मिळेल, आपल्या ऑथराईज या ऑफिसच्या पण टेलिग्रामला मिळून जाईल. अभ्यास खूप झाला पण शेवटच्या दिवसात काय करू हेच कळत नाही. ओके, काय करू, कोणाला विचारू, व्यवस्थित मार्गदर्शन मिळत नाही. 15ची गोष्ट वेगळी होती की आम्हाला कोणी मिळत नव्हतं, पण आज तुम्हाला यूट्यूब असेल, सोशल मीडिया असेल, याच्या माध्यमातून शिक्षकांचे नंबर्स अवेलेबल आहेत. तुम्ही विचारू शकता की आणि तिथं सोल्युशन मिळतंय का नाही हे तर चेक करा तुम्ही. आणि जर मिळत असेल तर व्यवस्थित घ्या. तिथून पास होणं हे तुमचं गरजेचं आहे. मला काय वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये तुम्ही सगळ्या लोकांनी स्वार्थी व्हायला पाहिजे. जोपर्यंत स्वार्थी, शिक्षकांकडून काय करा तर त्यांच्या नॉलेजचा फायदा करून घ्या, त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या. प्रत्येक शिक्षक त्या विषयामध्ये बाप माणूस असतो, एक्सपर्ट असतो. म्हणजे एक गमतीचा भाग सांगतो मी माझ्यावरून, कधीच खोटं नाही बोलणार आहे. पण तुम्ही लोक जेवढा अभ्यास नाही करत ना तेवढं मी इतिहासासाठी संशोधन करत बसतो, नवीन कंटेंट. आणि कधीही जे माझ्या जवळचे आहेत किंवा जे जवळचे आहेत किंवा जे नसतील किंवा जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत तर त्यांना मी दाखवू शकतो. लेटेस्ट माझ्याच घराच्या जवळ माझ्या सोसायटीमध्ये एक मुलगा सापडला, एक होता की तो MPSC करतो आणि त्याला आज माहीत झालं की मी शिकवतो. पण त्याला जेव्हा बुक दाखवले ना तर तो हँग झाला की त्याच्याकडं जेवढी MPSCची पुस्तक नाही तेवढी इतिहासाची पुस्तक आहेत. हा मोठेपण नाही, पण गंमत
सांगतो की जेवढा वेळ तुम्ही अभ्यास नाही करत ना तेवढा वेळ प्रत्येक शिक्षक त्या विषयामध्ये टाइम इन्व्हेस्ट करत असतो, त्या विषयामध्ये बाप असतो. म्हणून इथं स्वार्थी बना आणि तुम्ही काय करा तर त्याच्याकडून फायदा करून घ्या ना शिक्षकांचा, हे मला वारंवार सांगावं लागतंय. ओके, प्रश्न इथं आहे की शेवटच्या कालावधीमध्ये काय करू सुचत नाही. दुसरं की अभ्यास खूप झालेला आहे पण टेन्शन खूप येते. आणि दुसरी गोष्ट कुठेतरी कमी पडतोय, हा आपल्याला खातो आपलं मन, आपला पार्टनर, आपला विश्वास जो असतो ना तो आपल्याला खातो की कुठेतरी कमी पडतोय. मग शेवटची फेज कोणती असते ना, रेड अलर्ट असतो त्याला. तर असतं काय की यावर्षी स्किप करूया आणि यावर्षी स्किप करू. मग पुढची एक्झाम कोणती आहे तर 8 ऑक्टोबर आहे. एक्झामच्या बरोबर जवळ गेलं की हे सगळे काय होतात, अंगातले किडे ऍक्टिव्ह होतात की नाही, हे सगळे किडे ऍक्टिव्ह होऊन जातात की होऊ शकते की नाही आपलं. यावरती एकच उपाय आहे की तुम्ही करू शकता आणि तुमच्याशिवाय याला पर्याय नाही. कारण का तर चांगल्या दिवस येण्याच्या अगोदर, इथं लक्षात ठेवा सर्वात शेवटी यालाच म्हणतात आपण बाउन्स बॅक असं म्हटलं जातं. तर चांगला दिवस जर बघायचे असतील तर या स्टेजेस यायलाच पाहिजेत. या स्टेजेसमधून प्रत्येक जण जात असतो जेव्हा परीक्षा समोर असते. ओके, मला सांगायचा उद्देश हाच होता की बाउन्स बॅक करायला हरकत नाही. बाउन्स बॅक केलंच पाहिजे जिंदगीमध्ये. नसेल तर तुम्ही कोणतीही परीक्षा पास होऊ शकत नाही. इव्हन ही स्पर्धा परीक्षाच नाही तर जिंदगीची कोणतीही परीक्षा. अजून एक आपल्या काही चुका होतात की ब्रेक न घेता अभ्यास जो करतो ना आपण तो टाळा परीक्षेच्या कालावधीमध्ये. काही छोट्याशा सूचना सांगेल मी, पण इथं लिमिटेशन्स येतात. परंतु इथं ब्रेक न घेता अभ्यास करत असाल तर ते टाळा, कारण दडपण घेऊन अभ्यास करू नका, काहीच नाही होणार आहे साध्य. म्हणून त्याला स्किप करा, त्याला डिवायडेशन करा, नाहीतर स्टिम्युलेशन होत जाईल. आणि स्टिम्युलेशन हे डिस्ट्रॅक्शनसाठी खूप गरजेचं हे ठरेल, कारण ठरेल. त्याच्यामुळं एकावर एक असं दडपू नका, त्याला वेगळं करा, थोडंसं त्याला डिवायडेशन करा. नसेल तर अखंड भाकरी दिली तर खाणार नाही तुम्ही, त्याचे तुकडे करा, लगेच इझी होईल. म्हणूनच इथं आहे की अनेक विषयांचं इंटरमिक्सिंग जे होतं ना, हे इंटरमिक्सिंग टाळण्याचा प्रयत्न करा. नसेल तर खिचडी होईल डोक्यामध्ये आणि आपलं जे डोके ते सरळ मार्गे आहे आणि सरळ मार्गे असल्यामुळे एक एक विषय पटकन समजतात. नसेल इंटरमिक्सिंग जर झालं परीक्षेच्या हॉलमध्ये जो गोंधळ असतो ना, तर आपल्यासारखा गोंधळ जगामध्ये कोणत्याच प्राण्याचा होणार नाही. म्हणून 2 गोष्टी करा. आत्ताचा कालावधी जो आहे, अजून एक तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक्झाम आहे, त्याच्यामुळे व्हायरल इन्फेक्शन जास्त होतंय. आणि कदाचित एक शिक्षक नात्याने, मार्गदर्शक नात्याने मला ही काळजी आहे की प्रत्येकाची तब्येत चांगली राहिली पाहिजे. म्हणून व्हायरलपासून वाचा. म्हणजेच अर्थातच इथं तर तुमची जी हेल्थ आहे तर ही हेल्थ चांगली राहिली पाहिजे. बी हेल्थी. दुसरी गोष्ट इंटरमिक्सिंग टाळा. ब्रेक न घेता अभ्यास जे करता ना तुम्ही तर ते टाळा, ब्रेक घ्या, मनाला जसं वाटतं तशा पद्धतीचा अभ्यास करा. आणि अतिशय महत्त्वाचं स्वार्थी बना. अजून एक त्यातही गोष्ट अजून एक आहे, कोणती तर योग्य एक मार्गदर्शक निवडा जे तुम्हाला योग्य डायरेक्शन देऊ शकतो. कोणीही निवडा पण चांगला असावा, तो आपल्याला टार्गेटवरती पोहोचवलेल. कोणतं टार्गेट आहे तर तुमचं पोस्ट हे एकमेव टार्गेट आहे, तिथंपर्यंत पोहोचवलं पाहिजे. ही झालं थोडंसं एक वेगळा पार्ट. कम बॅक टू आवर क्वेश्चन. 7 नंबर, विवरणा वरून सिंधू आणि हडप्पा संस्कृतीकालीन स्थळ ओळखायचे आहेत आपल्याला. अशाच फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये क्वेश्चन घेतोय. काही फॉर्मॅट आपल्याला इथं रिप्लेस होतील किंवा परत येतील. तर वसाहतीचे स्वतंत्र हे 4 विभाग होते. नियोजनपूर्व जल व्यवस्थापनाचा येथे सर्वात प्राचीन पुरावा आहे जल व्यवस्थापनाचा, ड्रेनेज सिस्टमचा. युनेस्कोच्या वारसा स्थळाचा दर्जा मिळवणारे सिंधू किंवा हडप्पाकालीन स्थळ जे आहे तर हे पहिलं स्थळ आहे. अर्थातच हे गुजरातमधलं पण 4थं आहे. आणि अखिल जागतिक म्हणजे वर्ल्ड वाईड हे 40वे स्थळ आहे. तर मग याचं उत्तर सगळ्यांना माहीत असायला पाहिजे, धौलावीरा हे आहे. मग तुम्हाला माहिती आहे ही सिंधू नदी अशी वाहत आली होती. मग हे हडप्पा पासून इथं लोथल पर्यंत, अर्थातच गुजरात पर्यंत आपल्याला ही सगळी शहरे एकाच लाईनवरती येतात, बरोबर. मग हडप्पापासून मोहेंजोदारो हे 650 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तरी पण साधर्म्य आहे, तरी पण काही वस्तू आणि कालावधीचं सेमच आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाच्या माध्यमातून हडप्पा किंवा त्याला सिंधू असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये धौलावीरा या शहराचं वर्णन इथं केलेलं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचं माहिती आहे. मग थोडक्यात बघूया धौलावीरा नावाचं शहर काय आहे किंवा धौलावीरा अनेक शहरांपैकी का महत्त्वाचं येतं, असे अनेक शहरं घेऊया. प्राचीन भारताचा इतिहास राज्य UPSC मुख्य परीक्षा जे असते तर ऑप्शनलमध्ये पहिला जो पेपर असतो तर त्याच्यामध्ये 18 क्वेश्चन जे असे असतात. किती क्वेश्चन? 18 क्वेश्चन. हे ते लिहिलं होतं त्याच्यामुळे हे लगेच क्लिक होतं. ॲनालिसिस का आयोगाच्या प्रश्नांबरोबर
क्वेश्चन मॅच होतात. जोपर्यंत तुम्ही अनालिसिस नाही करत ना तोपर्यंत होत नाही. मी मागाशी सांगितलं होतं की कोणत्याही स्टुडंटपेक्षा टीचर हा त्या विषयामध्ये जास्त काम करतो आणि मी या इतिहासाचं अनालिसिस ॲक्युरेट करत राहतो. त्याच्यामुळे क्वेश्चन तिथपर्यंत मॅच होतात, ॲज इट इज पर्यंत जातात. आता सांगायचा उद्देश हा आहे की 18 क्वेश्चन या एन्शियंट हिस्ट्रीचे प्लेसेस विचारतात, अशा प्रकारची ठिकाणं विचारतात. मग बघूया धौलावीराचं काय काय येतं. तर हे खदीर बेट नावाचं गाव आहे, तालुका आहे भचाऊ आणि हे जिल्हा कच्छ येतं गुजरातमध्ये, ठीक आहे, भारतात. आणि या ठिकाणी अशा प्रकारचं धौलावीरा नावाचं आत्ताचं लेटेस्ट लोकेशन आहे. नदी कोणती आहे तर रंगोई नदी, ही सिंधू नदीची उपनदी येते. त्याचा शोध लावला होता भारतीय पुरातत्व विभागाचे संचालक होते JP जोशी आणि यांनी त्याचा शोध लावला होता. अर्थातच याचं उत्खनन 1990 मध्ये RC बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली झालं होतं. परंतु त्यावेळी शोधकर्ता किंवा संचालक कोण होतं भारतीय पुरातत्व विभागाचे तर JP जोशी आणि शोध लावला होता RC बिस्त. तर यावरती प्रश्न विचारतात की लोकेशन आणि कोणी शोध लावला आणि कोणत्या वर्षी. त्याचबरोबर ॲडव्हान्स क्वेश्चन विचारतात की त्याचे अध्यक्ष कोण होते भारतीय पुरातत्व खात्याचे. स्वतंत्र विभाग 4 आहेत. त्याचबरोबर नियोजनबद्ध जल व्यवस्थापन आहे, ड्रेनेज सिस्टम तर मॅनहोल प्रकार वगैरे. तर हा तेव्हाच होता. प्राचीन भारतातले अतिशय डेव्हलप सिस्टम होते. आणि 40वा वारसा स्थळ आहे वर्ल्ड वाईड, जागतिक लेवलवरती 40वा आहे आणि गुजरात मधलं हे 4थं स्थळ आहे. मग तुम्हाला गुजरात मधले बाकी 4 माहिती करायची असतील तर तुम्हाला युनेस्कोच्या लिस्टवरती गेलात, वेबसाईटवरती की सगळी स्थळं मिळून जातील. हडप्पाकालीन महत्वाचे हे स्थळ जे आहे तर हे पहिलं स्थळ आहे की ज्याला युनेस्कोने आपल्या लिस्टमध्ये समावेश केलेला आहे. तर हे थोडक्यामध्ये 7 नंबर प्रश्नाचं उत्तर झालं. इथं अचूक जोड्या लावा, अचूक म्हणजे बरोबर जोड्या लावा. मग इथं दिलेलं आहे काय तर मातीचा नांगर. मग मातीचा नांगर कुठं होता तर बनवली किंवा बनावली या ठिकाणी होता. त्याचबरोबर नांगरलेली शेती जी आहे ही नांगरलेली शेती कालीबंगन या ठिकाणी सापडते. त्यानंतर गोदी जे आहे हे गोदी लोथल मध्ये सापडते. तर गोदी लोथल हे गुजरात मधलं आहे आणि तिथं नदीच्या मधून काय केलं जात होतं स्टोरेज, अर्थातच तिथं गोदाम असायचं धान्याचं किंवा साठवणुकीचं शेतीमालाचं आणि तिथून ते एक एक्सपोर्ट होत होतं, इम्पोर्ट होत होतं म्हणून इथं. आणि स्नानगृह याच्यासाठी मोहेंजोदारो मध्ये खूप मोठं सार्वजनिक स्नानगृहाचा फोटो गुगलवरती अवेलेबल आहे. इथं नाही दाखवण्याचा प्रयत्न केला मी. तर अशा पद्धतीने हे म्हणजेच याचं उत्तर जे आहे तर हे 2, 4, 2, 3, 4 आणि 1 हे उत्तर असायला पाहिजे. मग थोडक्यामध्ये बघूया आपण. मातीचा नांगर कालीबंगन, बनवालीमध्ये नांगरलेलं शेत, गोदी आहे लोथलची, स्नानगृह आहे मोहेंजोदारोचं. आता याची जी डिटेल्स आहे तर ही सगळी हडप्पाकालीन महत्वाची शहरं आहेत आणि ही जी शहरं आहेत ही सगळी समकालीन आहेत, म्हणजे संस्कृती एकच होती, त्याला सिंधू किंवा हडप्पा असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे खालील घटना कालानुक्रमे लावा. बघा फॉर्मॅट वेगळा चेंज केलेला मी या प्रश्नामध्ये. तर भटके जीवन, त्याचबरोबर सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती, शेतीचा शोध, ब्रॉन्झ युग आणि शिलावर्तुळ. मग तुम्हाला अंदाज आला असेल की यामध्ये काय सिक्वेन्स लावता येऊ शकतो. तर इथं भटके जीवन पहिल्यांदा सुरू झालं होतं, त्यानंतर शेतीचा शोध नाही तर लावला, पण पहिल्या 2 नंबरला शस्त्रांचा शोध लागला. त्याच्यानंतर स्थायी जीवन झालं, शेतीचा शोध लावला. नंतर वणवा पेटल्यानंतर महत्वाचा ब्रॉन्झ हा धातू सापडला, तांबे. आणि नंतर मग इथं आले होते शिलावर्तुळ. मग आता इथं बघायचं आहे आपल्याला की नेमकं अ ब क ड ई मध्ये कोणता ऑप्शन जातो. तर इथं हा आहे हा ऑप्शन अ ब क ड ई मध्ये. तर हा सुरुवातीचा ऑप्शन नंबर 1 चा आहे. ठीक आहे. हे त्याचं थोडक्यात मध्ये इथं दिलेलं आहे. शिलावर्तुळ म्हणजे महापाषाण, ताम्रपाषाण ब्रॉन्झ युग, नवाश्म युग आहे शेतीचा शोध आणि सूक्ष्म शस्त्रांची निर्मिती मध्ययुग आणि पुराणाश्म. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला इथं कालावधी दिलेला आहे आणि ह्या कालावधीच्या माध्यमातून तुम्हाला ती शोध जे लागला होता ते कारण काम काय होतं ते सांगितलेलं आहे. तर भटके जीवन पुराणाश्म युगामध्ये, शस्त्रांची निर्मिती मध्याश्म युगामध्ये, शेतीचा शोध नवाश्म, ब्रॉन्झ युग म्हणजे ताम्रपाषाण युग आणि शिलावर्तुळ म्हणजे ताम्रपाषाण म्हणजे दगड आणि तांबे ह्या दोन्हीचा वापर इथं केला जात होता. एक छोटीशी सूचना आहे. कोणती सूचना आहे तर राज्यसेवा पूर्व परीक्षा ही जी आहे तर याच्यासाठी इथं तुम्हाला सांगितलेली बॅच आहे की 1000 रुपये वाली किंवा 1800 रुपयाच्या बॅचेस तुम्हाला परचेस करणं. आधुनिक मॉडर्न हिस्ट्री आणि एन्शियंट हिस्ट्री पॉसिबल जरी नसेल तर तुम्हाला इथं 350 रुपयामध्ये
पूर्ण प्राचीन मध्ययुगीन समाजसुधारक आधुनिक भारत महाराष्ट्र सगळा कव्हर केलेला आहे. याच्यासाठी करायचंय काय, दोनच कामं करायचे आहेत. प्ले स्टोअरवरती तुम्हाला जायचंय आणि स्पर्धाग्राम ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. आणि जर काय परत शंका वाटली तर हे नंबर दिलेले ऑफिसचा, ठीक आहे, यावरती फोन करा. आणि परत काही शंका वाटली, इतिहासच नाही समजला, तर हे नंबर माझा दिलेला आहे, अगोदर पण दिला होता, आता पण दिलेला आहे, यावरती फोन करायचा आणि मास्तरला विचारून टाकायचं काय अडचण येते. पुढचा प्रश्न आहे 10 नंबरचा की खालील विधानातील अयोग्य पर्याय निवडा. आता हा अयोग्य पर्याय निवडा म्हणजे चुकीचा पर्याय निवडा. आता तक्षण म्हणजे सुतार, कुलाल म्हणजे कुंभकार, वयविणकर आणि पुषण म्हणजे कारागीर. तर याच्यामध्ये तक्षण, सुतार, कुलाल, कुंभकार, वयविणकर, पण पुषण म्हणजे काय येतो तर कारागीर नाही येते. तर काय म्हटलं जातं तर त्या प्राण्यांची रक्षण करणारा देव म्हणजेच कोण आहे तर पुषण आहे. तर म्हणून याचा उत्तर जे आहे तर हे येतं पुषण म्हणजे कारागीर. मग कारागिराला काय म्हटलंय हो तर कारागिराला म्हटलेलं आहे कारमार. ओके, कारागिराला कारमार म्हटलेलं आहे. तर म्हणून याच्या उत्तरामध्ये विश्लेषण थोडक्यात दिले की पुषण म्हणजे पशुधनाचे म्हणजे पशूंचे संरक्षण करणारा देव आणि कारमार म्हणजेच कोण आहे तर कारागीर आहे. तर अशा पद्धतीनं आपण किती तर 10 प्रश्न इथं कव्हर केलेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न कोणता येतो तर 11 नंबरचा. आता थोडंसं धार्मिक वरती पण प्रश्न कधी कधी विचारले जातात. मग प्रश्न कोणता आहे तर गौतम बुद्धांशी संबंधित येतो. तर गौतम बुद्धांबद्दल असत्य नसलेलं म्हणजेच काय, असत्य नाही म्हणजेच काय तर आपल्याला बरोबर विधान इथं निवडायचं आहे, म्हणजे सत्य विधान इथं निवडायचं आहे. मग इथं सत्य विधानं कोणकोणते आहेत तर यांचा जन्म रुमिनदेई या ठिकाणी झाला होता. दुसरं, यांचे वडील शाक्य, तर आई कोलिया कुलातील महत्वाची व्यक्ती आहे. कोली कुलातील. वयाच्या 29व्या वर्षी घराचा त्याग केला आणि 35व्या वर्षी म्हणजे 6 वर्षानंतर त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती, म्हणजे ते बुद्ध झाले होते. आता बुद्ध धर्माबद्दल थोडक्यामध्ये सांगायची जर गंमत झाली तर गौतम बुद्धांनी असं सांगितलं होतं. आता एक वाद आलाय, धम्मम नावाचा एक मूव्ही आलाय, त्याच्यामध्ये एक मुलगी बुद्धांच्या मूर्तीवर खांद्यावरती 2 पाय ठेवते आणि तिचे वडील सांगतात की देवाच्या खांद्यावर कोणी पाय ठेवतं का. आणि अगोदरच त्यांना सांगितलेलं असतं की बुद्ध हे देव नाहीत. अशाच पद्धतीचे एक स्टेटमेंट आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध अर्थात गौतम बुद्ध जे आहे तर हे काय म्हणतात की मी देव नाही, बरोबर, मी देव नाही असं कोण म्हणतात तर हे बुद्ध म्हणतात. काय म्हणतात, मी देव नाही असं सांगतात. परंतु बुद्ध हे पण सांगतात की माझ्या अगोदर अनेक बुद्ध आलेले असतील आणि माझ्यानंतर अनेक बुद्ध होतील. ठीक आहे, हा विवादित प्रश्न आहे आता सध्याचा. डायरेक्टर, दिग्दर्शक यांच्या विरोधात वेगवेगळे केसेस होतात, तो भाग वेगळा येतो, पण सांगायचा विषय की प्रश्न आला त्या निमित्ताने. मग बुद्ध काय सांगतात की मी देव नाही, बरोबर, माझ्या अगोदर अनेक बुद्ध झालेत, माझ्यानंतर अनेक बुद्ध होतील. मग ती कन्सेप्ट कशी विश्लेषण करता येते तर बुद्ध याची डेफिनेशन काय असते की जो ज्ञानी व्यक्ती असतो, मग ते स्त्री असो, पुरुष असो किंवा महामानव असो किंवा कोणी असो, तर त्या ज्ञानी व्यक्तीला काय म्हटलं जातं तर बुद्ध म्हटलं जातं. मग सिद्धार्थ गौतम बुद्ध असं म्हटलं जातंय. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणजे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. आणि बुद्ध जे म्हटलं जातं तर त्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणून क्षत्रिय कुळातील होते. पण शोकांतिका हे आहे की क्षत्रिय कुळातील लोक पण आज बुद्धांचा फोटो ठेवत नाहीत. त्याला कारण आहे 14 ऑक्टोबर 1956 धर्मांतर. आणि जगातील सर्वात मोठं हे धर्मांतर होतं की एका वेगळ्या धर्मातील जातीतील व्यक्तींनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. पण ॲज अ ऑफिसर आपण जेव्हा राहतो तर त्यावेळी धर्मनिरपेक्ष सेक्युलर राहणं खूप गरजेचं आहे. नसेल तर मग तुम्हाला कोणीच माफ करणार नाही, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आता ज्ञानी पुरुष कोण असतो तर त्याला ज्ञान प्राप्त झाले तो ज्ञानी पुरुष आणि तो बुद्ध आहे. म्हणून बुद्ध काय सांगतात की माझ्या अगोदर अनेक बुद्ध झाले असतील आणि माझ्यानंतर अनेक लोकांना ज्ञान प्राप्त होऊ शकतं, म्हणजे ते बुद्ध आहेत. परंतु भारतामध्ये आता गंमत अशी झाली की बुद्धांना पण देवाचं स्वरूप प्राप्त करून दिलं, मग अगरबत्ती, नारळ हे ते सुरू झालं. परंतु इथं तो मूवी आला आणि त्या निमित्तानं तुम्हाला त्या विषयावरती थोडंसं छिडलं होतं. ठीक आहे, चला जाऊया आपण याच्यावरती की रुमिनदेई या ठिकाणी गौतम बुद्धांचा जन्म झाला. ठीक आहे, वडील शाक्य कुळातील होते तर आई कोलिया कुळातील होती. 29व्या वर्षी घराचा त्याग केला होता आणि आपला संदेश सर्वांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी त्यांनी पाली भाषेचा वापर केला होता. पाली भाषा आपण मागाशीच बघितलं, त्रिपिटकं बनली होती पाली भाषेमध्ये. मग इथं बघायचं आपल्याला
निवडला की सत्य विधान कोणतं निवडेल? सगळे सत्य आहेत हो. मग तुम्हाला हे लोकेशन माहीत असायला पाहिजे. रुम्मीन देवी म्हणजेच काय, तर लुंबिनी जे आहे तर लुंबिनीलाच रुम्मीन देवी असं म्हटलं जातं. मग इथं सगळे विधानं जे आहेत तर हे बरोबर आहेत, सर्व विधाने सत्य आहेत. हे सत्य आपण इथं लिहिलं होतं, म्हणजे बिन इथं कुठं लिहिलं असत्य नसलेलं, हे शब्दांबरोबर मैत्री करा, नाही तर परीक्षेच्या हॉलमध्ये तुमची चांगली तारांबळ ओढल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात विश्लेषण बघूया गौतम बुद्धांच्या बद्दल. अन्य नावे काय काय, तर यांना गौतम बुद्ध, शाक्यमुनी बुद्ध म्हटलं जातं. सिद्धार्थ गौतम हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. सम्यक सम्मा संबुद्ध, सम्यक सम्मा संबुद्ध. आता त्या बुद्ध प्रार्थनेमध्ये म्हणजे त्रिशरण, पंचशील आणि अष्टांगिक मार्ग जे आहे दुःख निवारणाचे, यामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. तुम्हा सगळ्यांना परिचित असाल, किंवा आज ही जपानच्या कोणत्याही मेट्रो स्टेशन असेल किंवा कुठेही असेल तर भारतातून जे तिकडं गेलं निघून कुठं वरती गेलं होतं, हे भारताचा नकाशा या बाजूचं थोडासा मी काढून देतो. बिहार इथं कोणी तर बख्तियार खिलजी यांनी नालंदा विद्यापीठ जेव्हा पेटवलं होतं 1192 मध्ये, दुसऱ्यांदा स्वारी केली होती पृथ्वीराज चव्हाण, आणि त्याचबरोबर मोहम्मद घोरी यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं होतं तराईचं दुसरं, कधीचं 1192चं, आणि 1191चं युद्ध हारले होते. मग पृथ्वीराज चव्हाणच्या विरोधामध्ये जयचंद राठोड यांनी मदत केली होती मोहम्मद घोरीची. आता त्यानंतर इथं जेव्हा बख्तियार खिलजीनं बंगाल आणि बिहार आपल्या ताब्यात घेतला तर त्यावेळी बौद्ध भिक्खू जे असतात या बौद्ध भिक्खूंची हत्या करायला सुरुवात केली. तो मॅटर एक होता की वैदिक सेवा चांगली दिली होती नालंदा विद्यापीठातून, त्याचे वैद्य हारले होते, आणि म्हणून मग यांनी काय केलं, कत्तली करायला सुरुवात केली. सगळे बौद्ध भिक्खू ह्या अशा पद्धतीनं जीव वाचवण्यासाठी गेले. विशेष सांगतो, आज बौद्ध धर्म भारतामध्ये साधारणतः 2.5 ते 3% आसपास आहे, परंतु इथं चायना, सिंगापूर, मलेशिया, कोरिया, थायलंड, जावा, सुमात्रा हे जे सगळे देश आहेत ना, हे सगळे देश अराउंड 85% हे बौद्ध धर्मीय आहेत. का, तर जेव्हा लाल बहादूर शास्त्री गेले होते 64 ते 66 दरम्यान जपानला, तर त्यावेळी विचारलं की तुम्ही एवढे डेव्हलप कसे काय आहात. 95ला म्हणजे 6 डिसेंबर आणि 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट 1945ला बॉम्ब हल्ला केला, तर त्याच्यानंतर पण तुम्ही एवढं डेव्हलपमेंट कसं काय. अर्थातच जपानने सांगितलं होतं तुम्ही जे टाकून दिलं ना ते आम्ही ॲक्सेप्ट केलं. मग विज्ञानवादी धर्म होता तो म्हणजे बौद्ध धर्म होता. ओके, जास्त वेळ आपण याच्यावरती घालवणं बरं नाही, पण हे सगळे विधानं आपण बघत असताना इथं लुंबिनी यालाच काय म्हटलं जातं, रुम्मीन देवी या नावाने ओळखतात. बुद्धांचा जन्म आहे इसवी सन पूर्व 563 मध्ये. यावरती राजा जे होते शुद्धोधन हे शाक्य कुळाचे होते, अर्थात क्षत्रिय राजा होते. त्यांची आई महामाया ही कोलिया कुळाची होती. 29व्या वर्षी त्यांनी घराचा त्याग केला, आणि मग त्यांच्या ज्या पत्नी आणि त्याचबरोबर राहुल ह्या दोघांनाही सोडून ज्ञानाच्या प्राप्तीसाठी घरातून निघून गेले होते, आणि त्यांनी संदेशासाठी सार्वजनिक भाषेचा वापर केला होता. सगळ्या लोकांना कळेल अशी ती भाषा होती पाली भाषा. 12 नंबरचा प्रश्न घेतोय. अगोदर बुद्ध घेतले, आता वर्धमान महावीर घेतोय. वर्धमान महावीर यांच्याबद्दलची चूक नसलेली विधानं. चूक नसलेली विधानं म्हणजेच कोणती असतात, तर ती असतात बरोबर विधानं. बरोबर, प्रश्नपत्रिका आली की असं शोधायचं, परत पहिल्यांदा प्रश्नाला काय म्हणतंय त्याचा आपल्या भाषेमध्ये इझी गोईंग होईल असा शब्द लिहून काढायचा. जन्म वैशाली नगरजवळ कुंडग्राम येथे झाला होता. वडील ज्ञात्रक कुळाचे प्रमुख होते. आई लिच्छवी कुळातील होती. वयाच्या 30व्या वर्षी सत्याच्या शोधासाठी त्यांनी घराचा त्याग केला होता. मग बरोबर विधानं ते सगळेच बरोबर आहेत. अर्थातच याचं जे उत्तर असायला पाहिजे तर सर्व विधाने बिनचूक. चूक नसलेली म्हणजे बिनचूक. बिनचूक म्हणजेच काय, तर इथं बरोबर विधानं. हा, तुम्हाला सगळ्यांना आता बोर होईल की अशा प्रकारचे सगळे क्वेश्चन, त्याबरोबर चूक बिनचूक हे शब्द पाठ तर होतील त्या नादाने, नसेल तर परीक्षेच्या हॉलमध्ये आपल्याला टेम्परेचर राक्षस बनून खायला येतं आणि मग कव्हर होत नाही आपल्याला. वर्धमान महावीर हे 24वे तीर्थकर होते. मग तुम्हाला प्रश्न विचारतात पहिले, दुसरे, 23वे आणि 24वे, तर हे तीर्थकार तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत. दुसरे, इसवी सन पूर्व 599 मध्ये त्यांचा जन्मतारखेबद्दल अनेक संभ्रमावस्था असतात, गृहीत धरायचे. आणि सिद्धार्थ हे ज्ञात्रक कुळातील होते. त्रिशला ह्या लिच्छवी कुळातील महत्वाच्या होत्या. 30व्या वर्षी वयाचा त्याग केला होता त्यांनी, आणि घराचा त्याग करून त्यांनी ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गेले होते. गौतम बुद्ध 29व्या आणि हे 30व्या वर्षी. दोघांनी जगाला परिवर्तित करणारे आणि त्यावेळेचा जो धर्म होता इथं असणारा, अर्थातच वैदिक संस्कृती जी होती, तर याला एक ऑप्शनल म्हणून 2 धर्म तयार झाले होते. ते 2 धर्म होते, एक जैन आणि दुसरा बौद्ध. आणि ह्या उदयाला धार्मिक क्रांती असं म्हटलं जातं. तो महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर सुयोग्य जोड्या जुळवा. आता पाटलीपुत्र एक लोकेशन आहे, त्याला पटना म्हटलं जातं. मग पाटलीपुत्र काय येतं, तर मौर्य साम्राज्याची राजधानी. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक येतात.
बघा कोणामध्ये किती कॅपॅसिटी असते आणि कॅलिबर किती असतं त्यावरती डिपेंड करतं. प्रत्येकामध्ये खूप सारी ताकद असते, परंतु आपण आपल्या ताकदीवरती कधीच विश्वास ठेवत नाही. म्हणून कधी कधी आपल्यावरती जो अविश्वास दाखवलेला असतो तर तो अविश्वास बाजूला काढून विश्वास ठेवा. तुम्ही जगातील सर्वात पॉवरफुल व्यक्ती बनू शकता. फक्त आपल्यावरती विश्वास ठेवा. आणि विश्वास म्हणजेच काय असतं तर आपला पार्टनर असतो त्यावरती कधी डाऊट घ्यायचं नाही. मी 1000 वेळा तुम्हाला लेक्चरमध्ये हेच सांगितलेलं असतं की आपला पार्टनर म्हणजे विश्वास आहे. बाकीच्या पार्टनरबद्दल नाही बोलत आहे, पण आपला पार्टनर म्हणजे विश्वास आहे. आणि यावरती तुम्ही त्यावरती जर तुम्ही डाऊट घेतला तर हा तुम्हाला आयुष्यभर वर येऊ देणार नाही, काहीच करू देणार नाही. म्हणून काही करू शकतो. चंद्रगुप्त मौर्याकडे काय होतं, जनावरं राखत बसले होते तराईच्या प्रदेशामध्ये आणि शेंडी बांधून आले होते चाणक्य, ज्यांच्या आपण कला कृती आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून काही खूप साऱ्या नीती घेत असतो. ऑब्झर्वेशन केलं की यस हा बंदा कुछ तो कर सकता है आणि म्हणून त्यांनी उचललं आणि मग चंद्रगुप्त नंदाच्या याच्यामध्ये टाकून दिलं होतं, नंद घराण्याच्या किंवा नंद राजाच्या याच्यामध्ये. साधा सैनिकापासून ते बनले होते राजापर्यंत. अशी गमत आहे याची. म्हणून विश्वास हे एक सेल्फ बिलीव्ह नावाची एक सिस्टम असते, ती तुम्ही जर ऍक्टिव्ह केली ना तर तुमचा वेग तुफान वाढतो. सेल्फ बिलीव्ह दुनिया उम्मीद पे खडी आहे, जसं आपण पण सेल्फ बिलीव्ह वरती राहायचंय. देवानाम प्रियदर्शी राजा हे सम्राट अशोकाची पदवी आहे. पदवीवरती आयोगाने प्रश्न विचारला. विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या पदव्या दिलेल्या आहेत. याच्या अगोदरचा 2018-17चे विश्लेषण केलेलं आहे मी, त्यामध्ये तुम्हाला विश्लेषणाच्या सगळ्या पदव्या दिल्या. तो एकदा व्हिडिओचा तो फक्त पार्ट बघून घ्या. आणि मेगास्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत होता. तो आला होता भारतातील महत्वाच्या मगध साम्राज्याच्या दरबारामध्ये. मग आपल्याला इथं उत्तर पाहिजे काय तर 4, 3, 1 आणि 2 हे उत्तर त्याचं योग्य आहे. यामध्ये थोडक्यात बघूया आपण. पाटलीपुत्र ही मौर्यांची राजधानी. तर गौतम बुद्धांनी जेव्हा ज्ञानाची प्राप्ती झाली होती तर त्यावेळी पाटलीपुत्राबद्दल किंवा पटनाबद्दल एक वक्तव्य केलं होतं की या पाटलीपुत्राला जगात कोणीच हरवू शकत नाही, केवळ ग्रह कलश हाच या पाटलीपुत्राला हरवू शकतो. आणि ग्रह कलशामुळेच हे पाटलीपुत्र डिस्टर्ब झाले होतं. त्याच्यानंतर चंद्रगुप्त मौर्य जे आहे तर हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक. देवानाम प्रियदर्शी ही सम्राट अशोकाची पदवी आहे, सम्राट अशोकाने लावून घेतली होती. सेल्युकस निकेटर हा राजदूत होता मेगास्थनीस यांचा. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे हे काही महत्वाचे प्रश्न 13 झाले. 14वा प्रश्न आहे बरोबर नसलेली विधाने. बरोबर नसलेली विधाने बरोबर नाहीत म्हणजेच कोणती तर चूक विधाने. बरोबर का. आता तुम्हाला प्रश्न कसा फिरवलेला आहे ते सांगतो, उत्तर कसं फिरवलेलं आहे. तर बरोबर नसलेली म्हणजे चुकीची विधाने निवडायची, पण उत्तरामध्ये जर नसलं की कोणतंच विधान चुकीचं नाही मग तुम्हाला बरोबर काय तर बरोबरच उत्तर द्यावं लागणार आहे. अशी गफले तिथं केलेले तुम्हाला गंमत दाखवत होता. महापरिनिर्वाण सूत्रातून आणि बावरी जातक. आता हे बावरी जातक म्हणजे कथा संग्रह असतो. बावरी जातक मधून गोदाकाठच्या अस्सक नामक जनपदाचा उल्लेख. आता जनपद म्हणजे किती झाले जनपद 16 झाले. त्यापैकी एक जनपद तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशमक किंवा अशक हे औरंगाबाद मध्ये होतं, परंतु 2 आहेत. कुठं मध्य प्रदेशच्या वरती एक आहे आणि त्याच्या खाली एक आहे. मग दुसरं अस्सक जनपदाबरोबर मूलक हे जनपद सुद्धा दक्षिण भारतामध्ये येतं. दक्षिण भारत म्हणजे बॉर्डरवरती येतं. तर हे मूलक आणि दुसरं आहे अस्सक. आता या 2 पदांबद्दलचं दिलेलं आहे. पर्याय उत्तर काय दिलेले आहेत तर इथं सांगितलेलं की चूक विधान ओळखायचं आहे. मी इथं काय म्हटलंय अ बरोबर आहे नाही, ब दोन्ही बरोबर नाहीत. बरोबर एक तर आहे ना बरोबर, त्याच्यामध्ये ब बरोबर आहे हे पण नाहीत. मग इथं आणि ब दोन्ही चूक आहेत म्हणजेच इथं काय तर हे दोन्ही चूक नाहीत. नाहीत म्हटले ना, चूक नाहीत म्हणजेच काय येतं तर चूक नाहीत म्हणजे बरोबर. बाकीचं कोणतं जमत नाही ना, म्हणून इथं चूक नाहीत म्हणजेच काय तर बरोबर आहेत. ही दोन्हीच्या दोन्ही विधानं इथं बरोबर दिलेले आहेत. अशा प्रकारचे प्रश्न उलटे सुलटे येऊ शकतात. मला माहिती आहे याच्यात आणि याच्यात खूप मोठा फरक आहे आणि ज्याला नाही समजला तो कमेंट बॉक्समध्ये टाकणारच आहे की याचं काय कसं गंमत केली. तर असेच प्रश्न आयोग तुमच्या बरोबर खेळू शकतं. करायचे काय आयोगाचे प्रश्न काढण्याची पद्धत आणि तुमच्या अभ्यासाची पद्धत जर मॅच झाली तर तुम्ही तुफान गाजवू शकता. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जे विश्लेषण हे आहे की अशमक आणि मूलक ही 2 महत्वाचे जनपद आहेत 16 पैकी. अशमक म्हणजेच कोण तर त्याला अस्सक किंवा अश्वक या नावाने ओळखलं जातं. संस्कृत भाषेमध्ये अशमक म्हटलं जातं, पाली भाषेमध्ये अस्सक म्हटलं जातं. आता ही जी 2 पद आहेत ना यापैकी अस्सक आहे हे औरंगाबादमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा 16 पैकी 1. अस्सक हे जनपद मूलक जनपदाबरोबर त्याचा उल्लेख येतो. दक्षिण भारतातील 2 जनपद आहेत, त्यामध्ये दक्षिण भारतातील अति महत्वाची हे 2 पद म्हणून आहेत. मराठवाड्यातील दख्खनच्या पठाराच्या आसपास अशी ही 2 जनपद आहेत. अस्सक आणि मूलक मधून गोदावरी नदी वाहते. अर्थातच तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच मी की इथं मराठवाडा हा मराठवाडा आला
आणि मराठवाड्याच्या वरती जर गेला तर खानदेशच्या वरती थोडंसं गेलं, अर्थातच इथून एक नदी वाहते, तिचं गोदावरी नाव आहे, आणि हे मुलक इथं येतं आणि असक इथे येतं, म्हणून हे दोन कन्सेप्ट दिले होत्या. आणि याची माहिती महापरिनिर्वाण सूत्रातून आणि त्याचबरोबर बावरी जातक या कथेतून आपल्याला ह्या दोन जनपदांबद्दल डिटेल माहिती मिळते. शेवटचा प्रश्न घेतोय आपण. टेन्शन घेऊ नका, बिलकुल जेवढा रिलॅक्समध्ये राहाल, जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्यावरती जरी दिला ना तर तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स करू शकता. शेवटचा प्रश्न घेतोय आपण की जोड्या जुळवा. ठीक आहे. गौतमीपुत्र सातकर्णी यांना काय म्हटलं जातं? शक, यवन, पल्लवन, शूदन. ठीक आहे. त्याचबरोबर विद्याशक्ती यांना वाकाटक वंशसेतू. ठीक आहे, वंशकेतू. आणि पुलकेशी यांना श्री पृथ्वी वल्लभ. आणि अमोघ वर्ष पहिला यांना नृपतुंग असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला 1 2 3 4 हे त्यांच्या पदव्या आणि हे महत्वाचं. अर्थातच इथं आपल्याला 1 2 3 4 हे उत्तर इथं अपेक्षित आहे. ठीक आहे. ह्या पदव्या आहेत. आणि एका व्हिडिओमध्ये एमपीसीच्या परीक्षेमध्ये एकदा विचारलं होतं की पदव्या कोणत्या. पदव्याच्या निमित्ताने मी सगळ्या पदव्या दिलेल्या आहेत, त्या व्हिडिओमध्ये अगोदर पण सांगितलं होतं. थोडक्यात विश्लेषण: गौतमीपुत्र पराक्रमी राजा आणि त्यांना मिळालेल्या उपाध्या कोणकोणत्या होत्या. यामध्ये पितृसत्ताक आहे की मातृसत्ताक आहे? मातृसत्ताक दिसून येते, लक्षात ठेवा. गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शक, यवन, पल्लवन, शूदन नावाची उपाधी, त्याचबरोबर काही उपाध्या इतर आहेत की यांना अजून मिळालेला त्रिसमुद्र, पितोय वाहन, सातवाहन, कुलशत, प्रतिष्ठा, पवनकर अशा प्रकारच्या. त्याचबरोबर विद्याशक्ती, वाकाटक वंशकेतू, पुलकेशी प्रथम श्री पृथ्वी वल्लभ, इतर उपाध्या त्यांना मिळाल्या होत्या सत्याश्रय, श्री वल्लभ आणि वल्लभ. अमोघ वर्ष पहिला यांना नृपतुंग, त्याचबरोबर याला वीर नारायण ही पण पदवी आहे. आणि महाराजा शंड जगातील 4 बलिष्ठ राजांपैकी एक, अशा प्रकारच्या पदव्या ह्या काही महत्वाच्या त्या व्हिडिओमध्ये डिटेल दिलेल्या आहेत. इथं फक्त जे विश्लेषण दिलं होतं तर त्याच्यामध्ये. ओके. अशा पद्धतीनं एमपीएससी मध्ये ज्या प्रश्न येतात प्राचीन भारताचे इतिहास, तर ह्या 15 प्रश्न, अजून काही 15 प्रश्नांचे व्हिडिओज तुम्हाला प्राचीन भारताचे येतील. पुढचे व्हिडिओ मध्ययुगीन भारत, त्यानंतर आधुनिक भारत, त्यानंतर समाजसुधारक, महाराष्ट्र आणि परत एकदा प्राचीन भारताचे व्हिडिओ. अशा प्रकारचे मी सिरीज हे 16-17 तारखेपर्यंत, 18 तारखेपर्यंत मॅक्झिमम तुम्हाला घेतोय. आणि परीक्षेला जाता जाता अशा प्रकारचे एक व्हिडिओ येतोय. त्या व्हिडिओमध्ये 100% सांगतो की तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला 20 तारखेचा, 18 किंवा 19 तारखेचा, तर 100% 21 तारखेच्या परीक्षेमध्ये 100% त्याचा फायदा होणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला मेंटली प्रिपेअर राहा. त्याचबरोबर तुम्ही हिंमत हारू नका. कारण का, तर तुम्ही नाही केलं तर दुसरा कोणीतरी जातो. फुल ताकदीनं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट आहे, अभ्यास करताना खूप सारे लोक टोकत असतात, खूप सारे लोक आपल्याला त्रास देत असतात, अपेक्षा असतात त्या लोकांच्या. एकच काम करायचं. बुद्धांचे खूप सारे प्रश्न आले होते. मग बुद्धांची एक स्टोरी सांगतो, छोटीशी आहे. एक व्यक्ती आला बुद्धांकडे आणि व्यक्ती आल्यानंतर त्याने सांगितलं की मला खूप सारा त्रास होतो, की लोक काहीतरी म्हणतात, खूप सारा त्रास होतो, लोक काहीतरी म्हणतात. ठीक आहे. लोग कुछ तो कहेंगे, लोगों का काम है कहना. आणि लोक काहीतरी म्हणतात म्हणून त्यांनी काय केलं होतं, बुद्धांकडे आलो. त्यांनी सांगितलं सकाळी किती वाजता ये, तो 7 वाजता सकाळी माझ्याकडे ये. 7 वाजता 7च्या अगोदर पोहोचले. बुद्ध निघाले बाहेर, काहीच बोलले नाहीत. त्याला म्हटलं की सोबत चला. बुद्धांबरोबर एक व्यक्ती बाहेर त्यांच्यासोबत निघाला. रस्त्यामधून अनेक वेळ बुद्ध चालत होते, अनेक वेळ चालत होते. जंगलामध्ये बराच कालावधी पुढे लांब गेले, बरेच किलोमीटर लांब गेले. बुद्धाने काय केलं, त्याला सांगितलं की तो दगड उचल. त्यानं तो दगड उचलला. थोडासा हेवी होता. बुद्धाने तो सांगितलं उचलला तो दगड. आणि उचलल्यानंतर बुद्ध परत पुढे गेले आणि परत रिटर्न येऊ लागले. रिटर्न येत असताना मग थोडा कालावधी झाल्यानंतर बुद्धाने त्या व्यक्तीकडे पाहिलं पाठीमागं वळून, तर त्यानं तो दगड टाकलाच नव्हता. लक्षात आलं असेल तुमच्या सगळ्यांच्या मला काय सांगायचं होतं. टाकलाच नव्हता. बुद्धाने विचारले, अरे तू दगड का घेऊन थांबला एवढा वेळ, ओझं नाही झालं का? त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही सांगितलंच नाही मला टाकून दे. तशाच प्रकारे हे जे लोक आहेत ना, हे त्रास देणारे, त्यांचं कामच आहे ते त्रास देणं. म्हणजेच तुम्ही हा दगड म्हणजेच काय आहे, तर हे ओझं आहे. आणि ओझं, मग त्यांनी सांगितलं तुला ओझं नाही झालं का? झालं ना, पण टाकायचं कोणी? तर त्यानं त्याच्या जर प्रश्नाचं उत्तर होतं ना की मला त्रास देतात लोक, तर हेच आहे की तुम्हाला जर त्रास देत असेल तर स्किप करा, बाजूला टाका किंवा सोडून द्या. आणि तरच तुम्ही व्यवस्थित तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकता. अदरवाईज यू कांट
तुम्ही काहीच करू शकत नाही, तुम्ही नाही जाऊ शकत आहे, ठीक आहे. आणि अजून एक आहे की कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. परीक्षा ही परीक्षा असते, आयुष्यापेक्षा कोणतीही परीक्षा मोठी नाही. अभ्यास करा, प्रामाणिक अभ्यास करा, परीक्षा पास होऊ शकता तुम्ही. फक्त बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग करा, स्वतःवरती विश्वास ठेवा, कोणतीही जगातली परीक्षा तुम्ही पास होऊ शकता. चला, अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आणत जाईल. तुम्ही फक्त लाईक आणि कमेंट्स करा. कसे वाटला हा व्हिडिओ बघा, त्याचबरोबर सांगायलाही विसरू नका, जेणेकरून मलाही भारी वाटतं की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवतोय आणि तुम्हा सगळ्यांना आवडतात. आणि काही जर सजेशन्स असतील व्हिडिओसाठी किंवा कोणत्या टॉपिकसाठी तर तुम्ही मला बिलकुल सांगू शकता यावरती, ठीक आहे. काही सजेशन जर असतील तर तुम्ही बिलकुल सांगू शकता. तुमच्या सूचनांचं नेहमी स्वागत केलं जाईल. ओके, काही सजेशन असतील तर. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. काहीतरी महत्त्वाचं सांगितलं जाते, जो अनुभव असतो, जो अभ्यास असतो. त्याचबरोबर कदाचित तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास केला असेल, पुस्तके वाचले असतील, त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर सांगायला आहे. आता महत्त्वाचं आहे की काही सजेशन असतील, काही सूचना असतील तर तुम्ही मला सांगू शकता, शेअर करू शकता. प्लस व्हिडिओ कसा वाटला हा पण इथं सांगू शकता, व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरती किंवा फोनही करून सांगू शकता. आणि अभ्यासासंबंधी जर काही शंका असतील तरीही तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर टेलिग्रामवरती अपडेट येत जातात. टेलिग्रामचे सगळे चॅनल आपले जॉईन करून ठेवा, माझा पण आहे तो. सगळे चॅनल जॉईन करून ठेवा, सगळे अपडेट येत राहतील. सगळ्या परीक्षांसाठी ऑल द बेस्ट, विश ऑल द बेस्ट. नेवर गिव्ह अप. सुरुवात केली ना, जिंकण्यासाठी सुरुवात केली, हरडायचं नाही. नेवर गिव्ह अप. नाहीतर मग उगीच 22 वर्ष नाही लावले 55 किलोमीटरचा डोंगर तोडण्यासाठी दशरथ मांझीने. उगीच पद्मश्री नाही मिळाला, उगीच भारत सरकारने दखल नाही घेतली. केवळ जिद्दी इंसानी इतिहास बना सकता है आणि मग त्याच्यासाठी जिद्दी बनायचे तुम्हाला. विश ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.